आणि थोडं पाणी ओतून हे चुलीवर ठेवून मीठ घातले त्यामध्ये थोडं. आता कांदा चिरून घेत आहेत. आपण कालूचं सुक्कं करायचं आहे. तर हे गरम केलेले कालू यामधून मांस काढून घ्यायचा आहे. आता आपण भांड्यामध्ये थोडं तेल ओतून घ्यायचं आहे. त्यामध्ये चिरलेला कांदा आता आपण घालून घ्यायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा. यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. चटणी घालून घ्यायची आहे 1 चमचा. हळद थोडीशी टाकून घ्यायची आहे यामध्ये. आणि गरम मसाला थोडासा घालून घ्यायचा आहे 1 अर्धा चमचा. आणि हे चांगलं आता मिक्स करायचं आहे. आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाला वगैरे. आणि आता आपण जे कालूमधून जे मांस काढलं आहे ते आपण यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे शिजल्यानंतर आता हे मस्तपैकी असे कालूचं सुक्कं झालेलं आहे. कालव सुक्कं तयार.